शाळेची ती पहिली घंटा आणि फळ्यावर उमटलेली ती पहिली अक्षरं, एक फळा एक खडू आणि निस्वार्थ भावनेने दिलेलं ज्ञान. गेली 32 वर्षे ज्यांनी आपल्या संस्कारांनी विद्यार्थ्यांचे आयुष्य सुवर्णमयी केले. या प्रवासात कित्येक पिढ्या घडल्या, कित्येक स्वप्न फुलली, हजारो स्वप्नांना ज्यांनी आकार दिला, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवली, अशा एका आदर्श व्यक्तिमत्वाचा प्रवास. ज्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिलं नाही, तर आयुष्याचे धडे शिकवले. निवृत्ती म्हणजे थांबणं नव्हे, तर एका समृद्ध प्रवासाचा गौरवपूर्ण समारोप. आज अशाच एका लाडक्या शिक्षिकेच्या निवृत्तीनिमित्त त्यांच्या कार्याला केलेला हा मानाचा मुजरा. तर चला अनुभवूया सौ अस्मिता पाठक मॅडम यांचा ज्ञानदानाचा हा अविस्मरणीय प्रवास. नमस्कार, मी अस्मिता मृगेंद्र पाठक, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून उपमुख्याध्यापिका म्हणून आता 31 मार्च 2026ला सेवानिवृत्त होत आहे. माणसाच्या जीवनामध्ये काही गोड आठवणी असतात, ते बालपणापासून असेल ते आत्तापर्यंत असेल, आणि त्याला थोडासा उजाळा देण्याचा प्रयत्न मी या छोट्याशा काही प्रसंगातून तुमच्यासमोर मांडणार आहे. 24 मार्च 1968 माझा जन्म पुण्यामध्ये शनिवार पेठेमध्ये झाला. वाडा संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती, त्यामध्ये माझे आई वडील विनायक नारायण राशीनकर, आई सौ नीला विनायक राशीनकर, माझे आजोबा ज्यांना आम्ही नाना म्हणत असू, आणि आजी ही, आणि आम्ही 4 भावंड, असं आमचं एकत्र कुटुंब होतं. आणि मला एक गोष्ट छान आठवतीये, ती म्हणजे माझं शिक्षण 1ली ते 10वी मध्ये हे हुजूरबागेमध्ये झालं. हा सगळा बालपणचा प्रसंग झाला आणि 10वी पर्यंत शिक्षण झालं. 11वी 12वी SNDT कॉलेजमध्ये मला आठवत आहे, शनिवार पेठेपासून ते कर्वे रोडला त्यावेळेला कॉलेज होतं, आणि त्या कॉलेजमध्ये मी सायकलवर जायचे. 1985ला 12वी झाल्यानंतर FY SY TY 3 वर्ष SP कॉलेजमध्ये मी BA मध्ये समाजशास्त्र या विषयामध्ये पदवी संपादन केली. आणि त्याच्यानंतर 1989ला माझं लग्न आलं. लग्नाचा एक किस्साच आहे. माझी 3 नंबरची नणंद मृगाक्षी दीपकराव काठाळे आणि त्यांचे यजमान दीपकराव काठाळे यांच्या ऑफिसमध्ये मी जॉब करत होते. इंग्लिश टायपिंग आणि टेलिफोन ऑपरेटर असे दोन्ही कोर्स त्या दरम्यान मी करून घेतले होते. आणि तिथं आता हे त्यांचे भाऊच म्हणजे दीपकरावांचे मेहुणे, हे त्यावेळेला आमच्या दीपकरावांनी मला पाहिलं आणि त्यांनी विचारलं घरी की लग्नाचं बघतायत का गं घरी? म्हणलं हो, अजून काय तसं अगदी जोरदार सुरुवात नाही झालेली, पण बघतायत. आणि मग असं ते म्हणले ठीक आहे, मग वडिलांशी बोलतो मी तुझ्या. आणि वडिलांशी बोलतो म्हणल्यानंतर त्यावेळेला वडिलांशी बोलणं झालं, पण त्यांनी एक अट सांगितली, तुला पुण्यावरून राजगुरुनगरला यायला लागेल. आता राजगुरुनगर वगैरे त्यावेळेला मी काही बघितलेलं नव्हतं, कुठे जायचं हे माहिती नव्हतं, पण आई वडिलांचा शब्दप्रमाण म्हणलं ठीक आहे, दीपकराव वडिलांशी बोलतील. आणि वडिलांशी बोलल्यानंतर वडील म्हणले ठीक आहे, आपण पत्रिका वगैरे बघूया. आणि त्याच दरम्यान 1989ला आमचं 26 जानेवारी, तारीख बघा किती छान आहे, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, त्या दिवशी आमचं लग्न हे पुण्यामध्ये झालं. आणि त्याच दिवशी मी असं सहज असं वाटत होतं की आपण काहीतरी वेगळं करावं. माझा एक मित्र होता ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये, आणि त्यावेळेला केशररत्न सुपारीची ॲड करायची होती. तर माझ्या वडिलांना त्यांनी घरी येऊन रितसर परवानगी घेतली बरं का, की काका आपण मला हिचे फोटो घ्यायचे, ॲड येऊ अथवा न येऊ, पण आपण तर शूटिंग करायचं. आणि त्यावेळेला पण मी सांगतोय की शूटिंग करायचं आहे, त्यावेळेला 4-5 मॉडेल आहेत, झालं सिलेक्शन तर ठीकच आहे, नाही तर नाही. वडील म्हणले ठीक आहे रे आपण करू.
त्या शूटिंगच्या दरम्यान त्यावेळेचा काळ जरा वेगळा होता. वडील माझ्यासोबत स्वतः आले होते. शूटिंग झालं आणि ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्या दिवशीच 1989ला सकाळमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली. 1989ला लग्न आलं. मी सासरी आले. सासरी आल्यानंतर असं लक्षात आलं की त्यावेळेला गुरुवर्य दादासाहेब पाठक यांचं फार मोठं नाव, शिक्षण महर्षी, फार मोठं नाव आणि एक वेगळाच दबदबा त्यावेळेला राजगुरुनगरमध्ये होता. सरांचं नाव, सासऱ्यांचं नाव केवढं मोठं, फार मोठं दडपण आलं होतं. आपण एक मोठ्या घरामध्ये येतोय. अनेक विद्यार्थी, सगळ्यांना माहिती आहे दादासाहेब पाटलांचं नाव आजही लोकांच्या स्मरणातून गेलेलं नाही. आणि मग 26 जानेवारी 1989ला मी राजगुरुनगरमध्ये आले. ब्राह्मणआळीमध्ये सुरुवातीचं वास्तव्य होतं आणि नंतर एका वर्षाच्या आतच आम्ही स्वामी समर्थ सोसायटीमध्ये राहायला आलो. 1989ला माझ्या मोठ्या मुलीचा जन्म झाला, मृण्मयी मृगेंद्र पाठक. आणि त्याच वेळेला असं लक्षात आलं की शिक्षण काय थांबवायचं नाही. घरातला शैक्षणिक वारसा तर होताच आणि या शैक्षणिक वारशामध्ये असं लक्षात आलं की घरातून एवढी सपोर्ट सिस्टीम आहे तर का वेगळं काहीतरी करू नये. मग BA समाजशास्त्र होतं माझं. मी लगेच MA ला ॲडमिशन घेतली, MA समाजशास्त्र. आणि त्यावेळेला मला खूप आनंद होतो सांगायला की MA मात्र मी एक्सटर्नल केलं. आणि त्यावेळेला काही कॉलेजला वगैरे मी जात नव्हते आणि युनिव्हर्सिटीमधून ती पुस्तकं आणायची. काही प्रश्नांची उत्तरं माझे सासरे गुरुवर्य दादासाहेब पाठक हे लिहून देत असत. ही परीक्षा एक्सटर्नल असल्यानंतर MA समाजशास्त्र या विषयात मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. सासरे त्यावेळेला म्हणले की फ्युचरच्या दृष्टीनं तुला जर आणखीन जर प्रगती करायची असेल तर माझ्यासाठी तू MA मराठी कर. आता MA मराठी करणं तसं BA ला मराठी होतं पण MA मराठी करणं त्यावेळेला सोपं नव्हतं कारण दोन्ही मुलींच्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या. 25 फेब्रुवारी 1993ला अंकिताचा जन्म. अंकिता ही माझ्यासाठी खूप लकी ठरली. काय कारण मला एक 2-4च महिन्यानंतर मला BEdला प्रवेश मिळाला आणि वर्षभर आईकडे राहायला मिळालं. घरच्यांची साथ होती. इकडं माझे सासरे, नंतर सासूबाई. त्यावेळेला त्यांना तब्येतीने साथ नाही दिली पण त्यांनी मला अतिशय खूप सपोर्ट केला. त्यामुळे माझं BEd घडू शकलं. आणि यामध्ये माझे आई वडील, माझी आजी, माझी 3 भावंड यांनी मला खूप मोलाची साथ दिली. आणि आहोंना तर कसं विसरून चालेल. या सगळ्यांच्या मध्ये मला दोन्ही सासर आणि माहेर या दोघांची साथ मिळाल्यामुळेच माझं BEdचं शिक्षण पूर्ण झालं. BEd झाल्यानंतर यामध्ये माझ्या दोन्ही मुलींची साथ अतिशय महत्त्वाची होती कारण मृण्मयी अतिशय लहान होती आणि अंकिताचा जो जन्मच झालेला होता. पण त्या मुलींची साथ, माहेरच्या सासरच्यांची साथ, त्यामुळे हे वर्ष कसं भुरकन उडून गेलं हे कळलंच नाही. 1991 ते 1992 या काळामध्ये मी शेठ केशवचंदला अध्यापनाचं कार्य करत होते. भले ते वर्ग छोटे, 1ली, 2री, 3री, 4थीचे होते पण त्याचा अनुभव मला BEdला असताना खूप महत्त्वाचा ठरला. माझा महात्मा गांधी विद्यालयामध्ये म्हणजे 1 जुलै 1994ला माझा शाळेमध्ये प्रवेश झाला.
शाळेमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येऊ लागल्या. त्यावेळेला सासरे अध्यक्ष होते, पण लक्षात ठेवलं की त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही, आपल्याकडे त्यावेळेला कोणी बोट दाखवणार नाही आणि माझ्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही. आणि मी या शाळेमध्ये आलेली आहे हे फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. माझ्या हातून छान छान विद्यार्थी घडावे, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे, यासाठी आपल्या शाळेमध्ये प्रवेश झालेला आहे. जे द्याल ते 100% द्याल. ज्या दिवशी आपली तयारी नाही त्या दिवशी वर्गात शिकवायचं नाही. पण असं कधी झालंच नाही की वर्गात शिकवायची तयारी नाही. वर्गामध्ये पूर्ण तयारीनिशी गेलो. विद्यार्थ्यांना घडवणं आणि विद्यार्थी ज्या वेळेला माझ्या समोर होते ना तेव्हा मी माझ्या 2 मुली माझ्या समोर आणायचे. विद्यार्थ्यांच्या पदरामध्ये माप पडलं पाहिजे. विद्यार्थी आपल्या माघारे ज्यावेळेला विद्यार्थी शाळेच्या बाहेर पडतील त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपलं नाव झालं पाहिजे. आपलं नाव कसं होतं? आपल्या शिकवण्यामुळे, आपल्या संस्कारामुळे. विद्यार्थ्यांना कुठेही हर्ट होणार नाही, कुठेही विद्यार्थ्यांचं मन दुखवणार नाही याची मी पूर्णपणे दक्षता घेतली आणि माझं शाळेतलं शिक्षणाचं कार्य सुरू झालं. हे सगळं होत असताना आमच्याकडे आणखीन एक नवीन गोड बातमी आली. माझ्या मुंबईचं लग्न ठरलं. अक्षय टोणपे नगरचे जावई आम्हाला मिळाले. अतिशय हुशार, शांत, हरहुन्नरी असा जावई आम्हाला मिळाला. टोणपे परिवार खूप छान मिळाला. तिचे सासू सासरे नणंद खूप छान लोक आम्हाला मिळाली. त्यानंतर 1-2 वर्षानंतर 2019 साली अंकिताचं लग्न आलं. अंकिताचं लग्न तो पण जावई अगदीच मुलासारखा, प्रतीक काजे अमरावतीचे. त्यांचे पण घरातले तिचे सासरे असू देत, नणंद असू देत, एक वेगळ्या कुटुंबाशी आमचे संबंध जोडून आले. अतिशय हुशार, कर्तबगार असा जावई तो देखील मिळाला. आज दोन्ही मुलींची अजिबात काळजी नाही, एकदम बिंदास आहे. 2 जावई मुलासारखे असण्याचा अभिमान मला या ठिकाणी व्यक्त करावासा वाटतो. 2021 साली आमच्या घरामध्ये माझ्या मोठ्या नातीचा जन्म आला, मीरा, आणि त्या निमित्ताने पुन्हा अमेरिकेला जाण्याचा योग आला. 2024 साली अंकिता आणि प्रतीकच्याकडे गोड बातमी आम्हाला कळली आणि 12 मेला आश्वीचा जन्म झाला. त्या निमित्ताने पुन्हा मी दुबईला गेले. दुबई याच्या आधी अंकिता आणि प्रतीक असल्यामुळे बरेच वेळेला हिंडून झालं, खूप मजा करून झाली, खूप बघून झालं, योग्य आदरातिथ्य झालं. आणि त्यामुळे अमेरिका आणि दुबई दोघी मुली तिथं असल्यामुळे आमच्या या वाऱ्या सुरू झाल्या. त्याच वेळेला डिसेंबर महिन्यामध्ये आणखीन एक गोड बातमी आमच्या घरात आली आणि डिसेंबर महिन्यामध्ये 17 तारखेला माझ्या 3ऱ्या नातीचा जन्म झाला आणि ती म्हणजे काव्या. आता मी 3 नातींची आजी झाली होती. खरोखरीच खूप समाधानाची बाब आहे. आपल्या केलेल्या कामाची पोचपावती, आपल्या केलेल्या कामाचं कौतुक हे वेगवेगळ्या माध्यमातून होत असं. पुरस्कार दिले जातात, शाबासकी दिली जाते. तसंच मी माझ्या केलेल्या कामाचं कौतुक, माझ्या केलेल्या कामाची पावती म्हणजे 2022 साली आदर्श शिक्षक पुरस्कार खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे मला मिळाला. खरोखरीच खूप समाधानाची बाब आहे. इतके वर्ष केलेल्या कामाचं कौतुक त्या ठिकाणी झालं. नंतर शाळेमध्ये 1 जुलै 2024 ला पर्यवेक्षक पदाची जबाबदारी आली. इतके वर्ष मी शाळेत उपशिक्षक म्हणून काम करत होते, पण आता एक वेगळ्या भूमिकेत शिरले. प्रशासक कामाचा एक वेगळा अनुभव मिळाला. मग तो परीक्षा विभाग असू देत, शिक्षकांचे बुलेटिन तास असू देत, शिक्षकांच्या केलेल्या कामाचं कौतुक असू देत, शिक्षकांचे तास बघणं असू देत, विद्यार्थ्यांची शिस्त असू देत, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागल्या. पर्यवेक्षक पदाची जबाबदारी वर्षभर मी त्या ठिकाणी पार पाडली आणि लगेचच 1 जुलै 2025 ला मी विद्यालयामध्ये उपमुख्याध्यापिका पदाची जबाबदारी मी स्वीकारली. ही जबाबदारी वेगळी होती. माझी सहकारी प्राचार्या माननीय कांबळे मॅडम यांच्या बरोबरीनं मी उपमुख्याध्यापक पदाची काम स्वीकारताना वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळे सल्ले किंवा वेगवेगळ्या कामाच्या जबाबदाऱ्या ह्या त्या ठिकाणी पार पाडल्या.
या सगळ्यांच्या मध्ये मी थोडक्यात आभार मानणारे खेड तालुका एज्युकेशन सोसायटीने माझ्यावर दाखवलेला विश्वास, तसेच माझे सगळे अधिकारी वर्ग, त्यामध्ये विद्यालयाच्या प्राचार्या, माझे सर्व पर्यवेक्षक, त्यामध्ये जाधव मॅडम, नंतर ठाकूर मॅडम, शाह सर, निसरड सर, मुठे सर यांनी आमच्या या टीमचं काम खूप छान झालं. त्यामुळे उपमुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारताना मला खूप त्या लोकांची मदत झाली. माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझा सर्व माहेरचा परिवार, माझी भावंड असेल, माझा सासरचा परिवार, माझ्या सर्व नंदा, माझ्या मुली, माझे लाडके जावई, तसेच टोणपे परिवार, काझे परिवार या लोकांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं. त्यामुळे 32 वर्षाचा शाळेचा हा जो कार्यकाल आहे तो माझा खूप छान झाला. आज मी खूप समाधानी आहे. आता ज्या वेळेला मी रिटायर होईल त्यावेळेला माझी सगळी स्वप्न मी ही साकार करणार आहे. ज्या गोष्टी माझ्या अपूर्ण राहिलेल्या आहेत, मस्त हिंडायचं आहे. आता काही सुट्टी नाही, रजा घेणं नाही, काही नाही. त्यामुळे मस्त हिंडणार आहे, फिरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याकडेही लक्ष देणार आहे. या सगळ्यांच्या मध्ये तुमची साथ मला आत्तापर्यंत लाभली, अशीच पुढे राहू दे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. आणि हे सगळं जे आहे ते विद्यार्थ्यांच्या प्रती आहे. माझी जी ओळख आहे ही माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कसं विसरून चालेल. सगळ्या आजी माझी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्या कुटुंबाला धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.